आज आपण 2 वाटी गव्हाच्या पिठापासून 2 महिने टिकणारा बेकरीमधला पदार्थ बनवतोय। त्यासाठी परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा ओवा, 6 चमचे कच्चं तेल, 1 चमचा मीठ घालायचं। सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं। लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं। झाकून बाजूला ठेवायचं। एका वाटीमध्ये 8 चमचे तूप आणि 4 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं, ते सुद्धा एकसारखं मिक्स करून घ्यायचं। इथे साठा तयार झालाय। त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा तयार करून घ्यायचा। पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं, त्यावरती 1-2 मिनिटं गोळा मळून घ्यायचा। एका गोळ्याचे 4 भाग करायचे। तयार करून घेतलेल्या 4ही गोळ्याच्या एकदम पातळ अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या। त्यानंतर एका पारीवरती तयार केलेला साठा लावायचा, वरून कोरडं पीठ भुरभुरायचं, त्यावरती लाटून घेतलेली दुसरी पारी ठेवायची। अशा पद्धतीने 4ही पाऱ्या एकावरती एक सेट करून घ्यायच्या। त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने साठा लावून फोल्ड करून घ्यायचं। अशा पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा सेट तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी मी 3 सेट तयार करून घेतले आहेत। 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं। 10 मिनिटांनंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्यम जाडसर लाटून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढ्या आकाराची खारी बनवायची आहे त्यानुसार कट करून घ्यायचं। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल मध्यम गरम करून घ्यायचं। त्यामध्ये बनवून घेतलेल्या खारी सोडायच्या। खारी खालच्या बाजूने तळून वरती आली की त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि अलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। त्यानंतर गॅस बंद करायचा। तेल पुन्हा मध्यम गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेल्या खाऱ्या सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायच्या। आणि इथे बेकरी स्टाईल मस्त कुरकुरीत खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली गव्हाच्या पिठाची खारी तयार